कोणतंही हॉस्पिटल म्हटलं की डॉक्टर महत्त्वाचे असतात, त्यांच्यासोबत परिचारिकांचं देखील काम तितकंच महत्त्वाचं असतं। मात्र गेल्या 6 दिवसांपासून महाराष्ट्रातील 30,000 परिचारिका संपावर गेल्यात, त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। पाहूयात। बात तो तुमको करनी होगी, न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक, भूलो मत। महाराष्ट्रातील परिचारिकांचा संप सुरू। तब्बल 30,000 परिचारिकांचं काम बंद। महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रचंड हाल। डॉक्टरांनंतर रुग्णालयात आपल्याला जी व्यक्ती आपलीशी वाटते ती व्यक्ती म्हणजेच परिचारिका। मात्र याच परिचारिकांनी सध्या संप पुकारला असून गेले 6 दिवस त्या रुग्णालयाऐवजी आझाद मैदानात दिसतायत। अनेक मागण्यांसाठी त्यांनी हे बंदचं हत्यार उपसलंय। काय आहेत परिचारिकांच्या मागण्या पहा। अपुऱ्या संख्येमुळे परिचारिकांना अतिरिक्त कामाचा भार। परिचारिकांना केंद्र सरकारच्या नियमानुसार भत्ते हवेत। जीएनएम परिचारिकांचे विद्यावेतन वाढवावे। सर्व रुग्णालयांमध्ये पाळणाघरांची सोय करावी। आस्थापना विषयक कामकाजातील दिरंगाई दूर करावी। या संपामुळे अनेक रुग्णालयांना फटका बसला असून सामान्य शस्त्रक्रियाही तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आल्यात। राज्यभरातील जवळपास 30,000 परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। आम्ही 15 आणि 16 जुलैपासून धरणे आंदोलन केलं 2 दिवस। त्यानंतर 17 तारखेला 1 दिवसीय काम बंद आंदोलन केलं। आम्हाला वाटलं की प्रशासन याची दखल घेईल आणि आमच्या ज्या पण न्यायिक मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष देतील, परंतु त्यांनी जराही त्याची काही दखल घेतली नाही। त्याच्यामुळे पुढे मग 18 तारखेपासून आम्हाला बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागले। राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाहीये। प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं, लिखित इतिवृत्त दिलं जातं, पण निर्णय मात्र अंमलबजावणी होत नाही किंवा मार्गी लागत नाहीत। यामुळे कुठल्याही शाब्दिक आश्वासनावर आता परिचारिकांचा विश्वास नाही। अधिकृतरित्या बैठका झाल्या पाहिजे। दोन्ही विभागाच्या मंत्री महोदयांसोबत एकत्र बैठक आम्हाला अपेक्षित आहे। काही विषय हे मुख्यमंत्री स्तरावरचे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक अपेक्षित आहे। त्याशिवाय हे विषय मार्गी लागणार नाहीत आणि जोपर्यंत अशा निर्णायक बैठका होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। संपकरी परिचारिका या मुंबईतील जे रुग्णालय, जीटी रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या आहेत। त्यामुळे या रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या संपामुळे कामा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे। कामा रुग्णालयामध्ये आमच्याकडे ज्या फेडरेशनच्या नर्सेस आहेत त्या स्ट्राईकवर नाही आहेत आणि जे न्यू जॉईनिंग आहेत 2 वर्षांमधील त्या नर्सेस सुद्धा स्ट्राईकवर नाही, म्हणजे एवढा प्रॉब्लेम नाही आहे। तर आमच्याकडे रूटीन प्रोसिजर, ऑपरेशन्स, ॲडमिशन्स सगळं चालू आहे। पण बाकी ठिकाणी प्रॉब्लेम्स होत आहेत, ज्यांच्याकडे फेडरेशनच्या नर्सेस नाही आहेत त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहेत। रुग्णालयात डॉक्टरांना सहाय्यक म्हणून परिचारिकांचं महत्त्व अनन्यसाधारण असतं। रुग्णांनाही परिचारिकांचा मोठा आधार असतो। मात्र या परिचारिका संपावर गेल्यामुळे रुग्णांचे मात्र हाल सुरू आहे। त्यामुळे सरकारने या संपावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी होतीये। न्याय तो तुमको देना होगा, नहीं देंगे तो लड़के लेंगे। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।